नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कागलचं राजकारण पेटलं आणि यात कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं हा खरं तर एक विचार करावा असा प्रसंग आहे। कारण कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या राजकारणानं आतापर्यंत अनेक कंगोरे पाहिलेले आहेत, अनेक घटना पाहिलेल्या आहेत। यात काही दुर्दैवी असतील, काही चांगल्या घटना असतील, पण कागलचं राजकारण हे नेहमीच फक्त कोल्हापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं जातं, गाजवलं जातं। आता या विषयावर बोलायचं कारण आपण ओळखलेलंच असणार, समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची झालेली युती। खरं तर ही युती अशी अगदी सहजासहजी झालेली नाही। विधानसभा निवडणुकींपासून ह्या युतीसाठी बीजरोपण केलं जात होतं, बीज पेरली जात होती आणि ते बीज आता अंकुरलेलं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण समरजित घाटगे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीनं आपल्या पक्षात घेतलं, त्यांना जिल्हाध्यक्ष केलं आणि आमदार करायचं सुद्धा ठरवलं, तेव्हापासूनच समरजित घाटगेंना सुद्धा आपण एक लोकप्रतिनिधी होणार आणि आपल्या सहकार उद्योग समूहाला ऊर्जितावस्था देण्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांनाही बळ देणार असं एक त्यांचं मनोमन ठरलेलं होतं। म्हणूनच त्यांनी मुश्रीफांच्या विरोधात लढण्यासाठी मोठी तयारी केली होती, भरपूर कष्ट घेतलेलं होतं। या पती पत्नींनी गावागावात जाऊन आपले कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते। हे सर्व पाहता यावेळी 2024च्या विधानसभेला कागलमध्ये निश्चितच बदल घडणार असं वातावरण झालेलं होतं। अशातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ज्या जागा वाटपांचा फॉर्म्युला पुढे आला, विशेषतः महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला गेली। त्यामुळे अर्थातच समरजित घाटगे निराश झाले। आपण आमदार कसं होणार असा प्रश्न त्यांच्या समोर पडला। कारण महायुतीतून ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न झाले होते। समरजित घाटगेंसह त्यांच्यावर खरोखर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली होती की समरजित घाटगे आमदार व्हावेत म्हणून, पण तसं झालं नाही आणि मुश्रीफ आमदार झाली। समरजित घाटगे यांनी भारतीय जनता पार्टी सोडून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली। तरी सुद्धा पहिल्या टप्प्यात समरजित घाटगे विजय होतील असं वातावरण होतं, पण ते वातावरण फिरवलं नाही तर ते मग कट्टर राजकारणी म्हणून ओळखले जाणारे मुश्रीफ ते कसले। कारण मुश्रीफांना राजकारणात इतका मोठा अनुभव आहे की ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्या थराला जातील हे कुणीही सांगू शकत नाही। सर्वसामान्यांच्या सेवेसाठी जरी श्रावणबाळ म्हणून ते असले तरी जेव्हा राजकीय टक्कर देण्याची वेळ येते की मला जेव्हा जेव्हा राजकारणात गरज भासते तेव्हा मला हत्तीचं बळ मिळतं आणि म्हणूनच मी राजकारणात यशस्वी होतो, असे हे मुश्रीफ एकीकडे श्रावणबाळ आणि दुसरीकडे हत्तीचं बळ घेऊन धडक मारणारा नेता अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे। अशा मुश्रीफांना पटवणं आणि त्यांना समरजित घाटगे यांना बरोबर घ्यायला लावणं हे एवढं सोपं नव्हतं। पण ह्याच्या मागं काय काय कंगोरे झाले, काय काय हालचाली झाल्या, कोणी कोणी प्रयत्न केले, मुश्रीफांच्याच भाषेत कोण कोण अदृश्य शक्ती होती, कोण कोण अदृश्य देव होते, काही भागात हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी मात्र आपल्याला आमच्या विठ्ठल बोलेचे सर्व भाग पाहावे लागणार आहेत। आजपासून आम्ही दररोज एक भाग आपल्या समोर आणू की कागलचं राजकारण कसं पेटलं, त्यात कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं हे आम्ही आपल्याला टप्प्याटप्प्यानं उलगडून दाखवणार आहोत। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।